आज आपण एक नवीन कथा ऐकणार आहोत. कॉलेजमधील प्रेम. एक मुलगा होता. त्याचं नाव संग्राम. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला. अभ्यासात थोडा ठीकठाक होता. चिंचवडवरून पुण्याला रोज बसने प्रवास करून कॉलेजला यायचा. असंच बघता बघता एक वर्ष सरले. काही दिवसांनी कॉलेजमध्ये नवीन ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली. संग्राम आता कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होता. तो खूप शांत स्वभावाचा असल्याने जास्त कोणाशीच बोलत नसे. एके दिवशी असाच तो रोजच्याप्रमाणे कॉलेज सुटल्यावर बसने घरी जायला निघाला. तेव्हा त्याच्याच कॉलेजच्या मुली बस स्टॉपवर बसची वाट बघत होत्या. वेगवेगळ्या ठिकाणच्या मुली आपली आपली बस आली की बसमध्ये निघून जायच्या. संग्रामची बस सगळ्यात शेवटी आली आणि तो बसमध्ये चढला. त्याच्या मागोमाग अजून एक त्याच्याच कॉलेजची मुलगी चढली. तिचे नाव होते स्मिता. ती सुद्धा चिंचवडला राहणारी होती. कॉलेजपासून ते चिंचवडपर्यंत 1 तासापेक्षा अधिक वेळ लागणारा प्रवास होता तो. तिला बसमध्ये चढल्यावर लगेच सीट मिळाली. पण संग्राम मात्र पुढे खूप वेळ तसाच उभा होता. बस जसजशी पुढचे स्टॉप घेत घेत जाऊ लागली तशी बसमध्ये गर्दी कमी होऊ लागली आणि संग्रामचे लक्ष अचानक स्मिताकडे गेलं. त्याच वेळी स्मितानेही अचानक संग्रामकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली आणि तिने संग्रामकडे बघून स्मिता हास्य केले. संग्रामला जागा मिळाल्यावर तो तिथेच बसला आणि ते दोघे आपापले स्टॉप आल्यावर उतरले. दुसऱ्या दिवशी संग्राम चिंचवड बस स्टॉपवर कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट बघत होता. तेवढ्यात तेथे स्मिता आली. ती थोडी काळजीत दिसत होती. संग्रामचे तिच्याकडे लक्ष गेले, पण ती जणू काही शोधत होती. त्यामुळे तिचे लक्ष त्याच्याकडे नव्हते आणि बस यायला देखील आज जरा 10 मिनिट उशीर झाला होता. थोड्या वेळात कॉलेजला जाणारी बस आली आणि संग्राम आणि स्मिता बसमध्ये चढले. बसमध्ये सकाळची फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे स्मिताने तिला आवडणारे खिडकीजवळचे सीट पकडले आणि संग्राम थोडा विचार करून मुद्दाम स्मिताशी बोलायच्या आणि ओळख करायच्या उद्देशाने स्मिता शेजारी जाऊन बसला. त्या दोघांची एकमेकांशी ओळख नव्हती. ते फक्त एकाच कॉलेजमध्ये आहेत एवढंच त्या दोघांना माहीत होतं. त्यांना एकमेकांची नावं सुद्धा माहीत नव्हते. ते दोघे सुरुवातीला तर काहीच बोलले नाहीत. काही वेळ गेल्यानंतर न राहून संग्रामने सुरुवात केली. तू पहिल्या वर्षाला ना? नवीन ॲडमिशन? स्मिताने लगेच उत्तर दिले, हो. काही वेळाने थोड्या गप्पा झाल्यावर संग्रामने तिला मगाशी काळजीत असल्याचे कारण विचारले. ती म्हणाली की माझ्या आईने मला घरातून निघताना खर्चासाठी काही पैसे दिले होते. ते मला सापडत नाहीयेत. संग्रामने तिला काही काळजी करू नकोस, सापडतील असे सांगितले आणि तिच्या मनाची समजूत घातली आणि ते दोघे असे गप्पा मारू लागले की जणू काही एकमेकांना वर्षानुवर्ष ओळखत आहेत. त्या गप्पांच्या नादात कॉलेज कधी आलं समजलंच नाही. हळूहळू त्यांच्यात खूप जवळीक निर्माण झाली. रोजच्या एकत्र प्रवासाने आणि एकाच कॉलेजमध्ये असल्याने त्यांच्यात खूप घट्ट मैत्री झाली. ते काही केल्या एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. काही महिन्यांनी संग्रामने नवीन बाईक घेतली होती आणि आता ते कॉलेज बंक करून बाहेर फिरायला जाऊ लागले. हॉटेल, पिक्चर, लॉंग ड्राईव्ह, शॉपिंग काहीही असो ते एकमेकांसोबत करायचे. स्मिता सुद्धा आता संग्राममुळे तिच्या इतर मैत्रिणींना आणि अभ्यासाला वेळ देऊ शकत नव्हती. तिलाही त्याचा सहवास आवडायला लागला होता. एके दिवशी संग्रामने स्मिताला सिंहगडावर नेले आणि अगदी रोमॅन्टिक प्रकारे स्मिताला किल्ल्याच्या बुरुजावर नेऊन तिच्या समोर उभा राहून एका गुडघ्यावर बसून एक हात पुढे करून प्रपोज केले. स्मिताला हे अपेक्षित होतच. तिनेही त्याच्या हातात हात देत त्याला होकार दर्शवला. दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण पुढचा प्रश्न होता तो घरच्यांचा. कारण दोघांच्याही घरचे त्यांच्या प्रेमाचा स्वीकार न करणारेच होते. दोघांचेही आता कॉलेज पूर्ण झाले होते.
दोघांच्याही हातात आता डिग्री होती. स्मिता आता नोकरी करू लागली होती आणि संग्राम त्याच्या वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावत होता. संग्रामच्या घरच्यांची समाजात खूप इज्जत होती. तरी देखील त्याने त्याच्या घरच्यांना विश्वासात घेऊन स्मिताबद्दल सांगितले. तर घरच्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला व मुली बघायला सुरुवात केली. स्मिता एक गरीब घरातील कष्टाळू मुलगी होती. एके दिवशी संग्रामच्या आईने त्याला ऑफिसमधून लवकर घरी येण्यास सांगितले आणि तो त्याच्या आईला हो येतो बोलून निघून गेला. संध्याकाळी लवकर काम उरकून तो घरी आला आणि बघतो तर काय, एक मुलगी आणि तिच्या घरचे त्यांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेले होते. ते बघून संग्रामला आनंदच होतो, कारण ती मुलगी म्हणजे दुसरी कोणी नसून स्मिताच होती आणि तिचे आई वडील. काही दिवसांपूर्वी स्मिताला कळले की संग्रामच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला आहे. तर तिने डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. संग्राम तिला काही न सांगता टेन्शनमध्ये राहायचा आणि ती संग्रामशिवाय राहू शकत नव्हती. संग्रामला अशा अवस्थेत बघू शकत नव्हती. तिच्या घरच्यांनी तिच्या मनात काय चाललंय हे ओळखलं आणि संग्रामच्या घरच्यांशी आपणच बोलूयात हे ठरवलं. संग्रामच्या आईवडिलांनी पण स्मिताचे संग्रामवरील प्रेम बघून लग्नास होकार दिला. दोघांच्या लग्नाची बोलणी झाली. संग्रामच्याही घरच्यांनी काहीही आढेवेढे न घेता आनंदाने आणि उत्साहाने लग्नाच्या सर्व कार्यक्रमात सहभाग घेतला आणि दोघांचे लग्न अगदी थाटात पार पडले. अशाच नवीन नवीन कहाण्या ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कहाणी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.